नमस्कार. आज आपण पाहणार आहोत मेथीपासून खमंग कुरकुरीत कडक अशा मेथीच्या पुऱ्या. अगदी झटपट बनून तयार होतात आणि चवीला म्हटलं तर अप्रतिम लागतात. तर ह्या पुऱ्या तुम्ही 7 ते 8 दिवस स्टोअर करून ठेवू शकता. अजिबात खराब वगैरे होत नाहीत. छोट्याशा भुकेसाठी तुम्ही नक्की बनवून ठेवू शकता आणि त्याचबरोबर चविष्ट अशी टोमॅटोची चटणी नक्की करून पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला इथे मी एक मोठी वाटी भरून मेथी घेतलेली आहे. स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि धुवून घेतलेली आहे. तर आता ही मेथी आपल्याला बारीक कट करून घ्यायची आहे. तर हे पहा या पद्धतीने. तर तुम्हाला पुऱ्या किती बनवायच्या आहेत त्यानुसार मेथीचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि तुम्ही चॉपरमध्ये सुद्धा असं टाकून मेथी छान अशी बारीक चॉप करून घेऊ शकता. तर ती मी चाकूच्या साहाय्याने बारीक कट करून घेतलेली आहे. तर आता ही मेथी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. अगदी झटपट आणि चविष्ट ह्या पुऱ्या बनवून तयार होतात. मुलंही खूप आवडीने खातात. तर आता एका बाउलमध्ये आपण काढून घेऊयात आणि वरून 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं. त्यामुळे काय होतं, मेथीला छान असं अंगचं पाणी सुटलं जातं. मिक्स करून ठेवायचं. 4 ते 5 मिनटं असं झाकून ठेवून द्यायचं. त्यामुळे छान असं पाणी सुटलं जातं मेथीला. यापेक्षाही तुम्ही अजून मेथी जास्त बारीक केली तरी चालेल. हे पहा 10 ते 15 मिनटं झालेली आहेत. मी थोडं जास्त वेळ ठेवलं होतं त्यामुळे छान असं पाणी सुटलेलं आहे. आणि आता वरून आपण पीठ टाकून घेऊया. तर 1 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी ते मी बारीक रवा घेतलेला आहे. आणि आता वरून मसाले टाकून घेऊया. तर पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, थोडीशी ते मी मिरी बारीक करून घेतलेली 1 चमचा, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये छान अशी बारीक वाटण करून घेतलेली आहे. ती टाकून घेऊयात. तुम्ही ते कोथिंबीर नसेल तर अद्रक लसूण पेस्ट टाकली तरी चालेल. आणि 2 चमचे तीळ आणि अर्धा चमचा ओवा हाताने असा क्रश करून टाकून घ्यायचा. त्यामुळे आपल्या पुरीला छान असा सुगंध येतो आणि चवीलाही खूप छान लागतात. आणि 2 चमचे तेल टाकून घ्यायचं आणि आता मिक्स करून घ्यायचं. सुरुवातीला छान असं मेथीला पाणी सुटलेलं असतं. त्यामध्ये आपल्याला छान असं हे पीठ चुरून घ्यायचं आहे. छान असं हे या पद्धतीने एकजीव करून घ्यायचं आहे. आणि आता वरून थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. थोडंसं घट्टसर मळायचं आहे. असं जास्त सैलसर हे पीठ मळायचं नाही, नाहीतर आपल्याला पुऱ्या अशा व्यवस्थित लाटता येणार नाहीत आणि पुऱ्या बनल्यानंतर असं सैलसर बनतील पुऱ्या. त्यामुळे आपल्याला पीठ छान असं घट्टसर मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून. तर हे या पद्धतीने पाणी टाकताना एकदमही पाणी टाकायचं नाही. तर छान असं चुरून घ्यायचं आपल्याला पीठ मळत असताना. हे या पद्धतीने. आणि सर्वात शेवटी थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि कणिक छान अशी गोळा करून ठेवून झाकण ठेवून आपल्याला 15 मिनटं हे पीठ छान असं भिजवून घ्यायचं आहे. तर 10 ते 15 मिनटं झालेली आहेत. पीठही आपलं छान असं भिजलेलं आहे. तर आता आपण एकजीव करून घेऊयात. थोडंसं तेल लावून घ्यायचं वरून. हे या पद्धतीने. आणि आता आपल्याला याचे गोळे करायचे आहेत. तर तुम्हाला लहान मोठ्या साईजमध्ये कशा पुऱ्या लाटायच्या आहेत त्यानुसार तुम्ही करू शकता. तर इथे मी अशा एकदम पुऱ्या करून घेत आहे. त्यामुळे गोळे एकदम करून घेत आहे. हे या पद्धतीने असं चाकूच्या साहाय्याने छान असं एक समान गोळ्या करून घ्यायच्या. गोळ्यांना थोडंसं असं तेल लावून घ्यायचं आणि आता गोळी घेऊन आपण लाटून घ्यायची आहे. तर हे या पद्धतीने. आणि पुऱ्या आपल्याला अशी पातळच लाटून घ्यायची आहे. त्यामुळे छान अशी कडक बनली जाते. तर हे या पद्धतीने छान अशी पातळ लाटून घ्यायची. आणि वरून इथे असं मी होल देऊन घेत आहे. त्यामुळे पुरी आपली अशी फुगली जाणार नाही. हे या पद्धतीने लाटून घ्यायच्या. आणि आता तळून घेऊयात आपण. तर तेल अगोदरच गरम करायला ठेवलेलं होतं आणि छान असं कडक तेलामध्ये आपल्याला छान अशा कुरकुरीत होईपर्यंत पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. गॅस आपल्याला कुठेही फुल करायचं नाही किंवा जास्त कमी करायचं नाही. मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला सर्व पुऱ्या छान अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. तरी या पद्धतीने सर्व पुऱ्या मी तळून घेतलेल्या आहेत. आणि आता तुम्हाला दावते जळूनही. तर किती छान अशा खमंग कुरकुरीत आपल्या पुऱ्या बनवून तयार होतात. तर एक पुरी तुम्हाला तोडूनही दावते. तर हे छान अशा खमंग कुरकुरीत आपल्या ह्या कडक पुऱ्या बनवून तयार होतात. थोड्या वेगळ्या पद्धतीने नक्की करून पहा. मी बनवलेली आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल वाटली तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. एफबीवर असाल तर फॉलो करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.